ठाण्यामध्ये पुन्हा एकदा भाजप शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळतंय। अवघ्या 5 मिनिटात 231 विषय मंजूर केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकांनी शिवसेना मुर्दाबादच्या घोषणा देत मित्रपक्षाविरोधात रणशिंग फुंकलं। त्यामुळे ठाणे भाजप शिवसेने संघर्षाचं ठाणं बनल्याचं चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। बघूयात। ठाणे महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष। शिवसेनेवर मनमानीचा भाजपचा आरोप। राष्ट्रगीताच्या अवमानाचा आरोप करत थेट पोलिसात तक्रार। ठाणे हा एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला, पण याच ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपच्या दोस्तीत कुस्ती सुरू झाली आहे। ठाणे महापालिकेच्या महासभेत भाजप नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ केला। सभागृहात शेकडो कोटींचे प्रकल्प शिवसेनेनं बहुमताच्या जोरावर अवघ्या 2 मिनिटात मंजूर केले असा आरोप भाजपचे नेते आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला। वारंवार महासभेमध्ये 2 मिनिटात 3 मिनिटांमध्ये 100-200 विषय मंजूर केले जातात आणि आम्ही प्रत्येक वेळा बोललो की विषयावर चर्चा झाली पाहिजे। महत्त्वाचे विषय आहेत, लोकांच्या निगडीत विषय असल्या कारणाने तुम्ही जेव्हा चर्चा करून मंजूर करा। ठीक आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, बहुमताच्या आधारावर तुम्ही असे डायरेक्ट 2 मिनिटात विषय मंजूर करत असाल ते चुकीचं आहे। म्हणून आम्ही न्याय मागायला तिकडे गेलो होतो महापौरांच्या डायसवरती। महापौरांच्या डायसवर गेल्यानंतर आम्ही चर्चा करतोय तोपर्यंत इकडे राष्ट्रगीताची तयारी केली आणि सन्माननीय राजेश मोरे आणि मनोज शिंदे यांनी राष्ट्रगीत चालू केलं। राष्ट्रगीताचा अवमान नको व्हावा या भावनेने आम्ही तिथे शांत राहिलो। शिवसेनेनं भाजपचा हा आरोप फेटाळला। सगळे प्रस्ताव भाजपला विश्वासात घेऊन सभागृहात आणल्याचा दावा शिवसेनेनं केला। भाजप हा सत्तेत राहून विरोधकांच्या भूमिकेत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। भाजपला विरोध करायचा असल्यास त्यांनी विरोधात बसावं असा सल्ला देखील शिवसेनेनं दिलाय। गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाहीये तेवढा बीजेपी युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय। मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत। तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी, कारण खुर्चीत बसून जर ते आमच्या विरोधात जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे। शिवसेनेनं प्रस्तावावर चर्चा सुरू असताना अचानक राष्ट्रगीताची घोषणा केल्याचा आरोप भाजपनं केला। वंदे मातरमचा शिवसेनेनं जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप करत भाजपनं थेट पोलीस ठाणं गाठलं, तर शिवसेनेनं या प्रकरणात कोणताही अवमान झाला नसल्याचा दावा केला। आणि रीतसर आम्ही आता पोलीस स्टेशनकडे मागणी केलेली आहे की जर असं राष्ट्रगीताचे अवमान करून जर विषय मंजूर करत असतील आणि प्रत्येक वेळी, आणि तो अधिकार सचिवांचा आहे आणि सचिवांचा असताना सुद्धा एक सन्मान्य सदस्य दोघं जर राष्ट्रगीत चालू करून महापौर, सन्मान्य महापौरांचा किंवा आयुक्त या सर्वांचा अपमान केलेला आहे, सभागृहाचा पूर्ण अपमान केलेला आहे, राष्ट्रगीताचा अवमान केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही रीतसर नौपाडा पोलीस स्टेशनकडे आम्ही मागणी केलेली आहे। मग शेवटी असंच बसण्यापेक्षा राष्ट्रगीताला सुरुवात झाली, कोणीच राष्ट्रगीताचा अपमान केला नाही। राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर मला असं वाटतं त्यांनी देखील उठून राष्ट्रगीत बोलले। हे सगळं झाल्यानंतर जर ह्याचा अवमान झाला म्हणून ते जर बोलत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे। भाजप आणि शिवसेना गल्लीपासून दिल्लीपर्यंत युतीत आहे, पण युतीमध्ये राज्यात जशा कुरबुरी आहेत तशाच कुरबुरी महापालिकांमध्येही असल्याचं समोर येत आहे। हा वाद म्हणजे पुढच्या काळात युती तुटण्याची बीजं तर नाही येत ना, अशी चर्चा ठाण्यामध्ये सुरू झाली आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।